हॅलो, हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आपली माती आपल्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अंकुश. मी शेतीबद्दल माहिती घेऊन येतो. शेतकऱ्याकडनं जाऊन कोणती कीटकनाशक वापरले जातात, कशा पद्धतीने शेती केली जाते, हे माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. का शेती आजच्या दुनियेमध्ये कशी का केली जाते. आजकालची मुलं शेती वगैरेकडे दुर्लक्ष करून राहिले. तर चला, मी काही दादाकडे जाऊन मी शेतीची माहिती घेतो, त्यांच्याकडनं तुमच्याकडनं पोस्ट करतो. धन्यवाद. पासून तुम्ही रोवणं चालू केलं? 2 दिवस झालं. हो का? शेती म्हणजे शेतीबद्दल काय सांगा तुम्ही? का शेती आजच्याच दुनियेमध्ये म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये शेती कशी काय? सर्व महागाई आहे, खत वाढलेलं आहे, गुत्याचं रेट वाढले आहे. खत झाला 2100. रोवणं आतापर्यंत व्हायला पाहिजेत का? कसं का? पाण्याची काही पाऊस कमी पडला ना ह्या वेळेस, त्याच्यामुळे नाही का उशिरा झालं रोवणं. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही धान रोवले होते तर कसे का झाली फसल वगैरे छान झाली, पण कसं रेट नाही का, तसं रेट नाही मिळालं धानाचं नाही का. तर आता कसं काय बा खाता रेट वगैरे? खताचा रेट खूपच वाढलेला आहे. 2100 काही रुपये झाला आहे. हो. आणि गुत्याचा रेट पण झाला आहे आपला 5,500 रुपये. शेती परवडते की नाही? कारण आजकालचे मुलं लक्ष नाही देत शेतीकडे. म्हणजे परवडते वगैरे, जे घरचं करणार आहेत त्यांना परवडते, पण जे माणसं आहेत त्यांना नाही परवडत. हो. खाणबंद. आणखी काय सांगा तुम्ही? कोणते कीटकनाशक वापरता, कोणते औषधी तुम्ही? आता औषधी वगैरे आता खतच चालू आहे, कृषीधन मारत आहोत. आता त्याच्यानंतर इरेज वगैरे आपले जे निंद्याची औषधी आहे ते मारणी आहे. मग त्याच्यानंतर बघू आता कोणतं काय आहे. तर मग ठीक आहे.